नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट अभ्यासा आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करा। प्रश्न पहिला अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर: गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना ते दोष देत नाही। दुसरा प्रश्न, काळी माय ओसाड का झाली? उत्तर: नांगरलेल्या जमिनीतून प्लॅस्टिकची जाळी अडकते, शेतात पीक येईनासे होते, म्हणून काळी माय ओसाड झाली। तिसरा प्रश्न, महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर का म्हणाला असावा? उत्तर: इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत, म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा। चौथा प्रश्न, आजोबांची नात खुदकन का हसली? उत्तर: वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटांचा पुडा दिला, म्हणून ती खुदकन हसली। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, कोण कोणास म्हणाले ते सांगा 2 गुणांसाठी। पहिला प्रश्न, तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस असे सर अजयला म्हणाले। दुसरे विधान, प्लॅस्टिकची जाळी वरती आली असे बाई तिसऱ्याला म्हणाली। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, नावे लिहा 2 गुणांसाठी। 1. बालसभेचा अध्यक्ष कुणाल आणि दुसरे सूत्रसंचालन करणारी तन्वी। प्रश्न दुसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा। 9 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा। उत्तर: रोजनिशी लिहिण्याने आपले विचार स्पष्ट होतात, मनातले भाव व्यक्त करता येतात, ठळक घटनांची नोंद होते, विश्लेषणाची सवय लागते, माणसांच्या भावना कळतात, आपले वर्तन कसे झाले व कसे असायला हवे याचे आत्मपरीक्षण होते, सहानुभूती म्हणजे काय ते कळते, जीवनाची समज येते, म्हणून रोजनिशी लिहावी। दुसरा प्रश्न, कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले? उत्तर: सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, खुळचट व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये, अशास्त्रीय विचार करू नये, खाताना पाल आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच, अपशकुन वगैरे काहीही नसते, तसेच कोणताही वार वाईट नसतो। तिसरा प्रश्न, नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे? उत्तर: नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी या आत्ताच्या काळावर तुझ्यातल्या कर्तृत्वाचा तेजाचा टिळा लाव, तुझ्या अमाप कष्टातून या समाजात माणुसकीचा मळा फुलव, तुझ्या तेजस्वी विचारांच्या सूर्यफुलांच्या बागा फुलवून ज्ञानाचा उजेड घरोघरी पोहोचव, खळाखळा समृद्धीच्या नद्या वाहू देत असे प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे। ब प्रश्न, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 4 गुणांसाठी। 1. थक्क होणे, अर्थ पण लिहायचा आहे आणि वाक्य पण लिहायचे आहे। त्याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे किंवा नवल वाटणे। वाक्य, उन्हात पाऊस पडताना पाहून मुले थक्क झाली। दुसरे, संकल्प करणे, त्याचा अर्थ आहे निश्चय करणे किंवा निर्धार करणे। अजयने शाळेत प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प केला। प्रश्न तिसरा अ, समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी। 1. काटक, टणक, कणखर। 2. लतिका, त्याचा समानार्थी शब्द आहे वेल। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न,
विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. 1 मूक विरुद्धार्थी बोलका. 2 उपकार त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकार. प्रश्न 3तील क प्रश्न. पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा 2 गुणांसाठी. 1 गणेश रस्त्यात पडला अकर्मक आणि दुसरे अनुराधा पत्र लिहिते सकर्मक. ड प्रश्न. लिंग ओळखा 2 गुणांसाठी. 1 शिक्षक पुल्लिंगी. 2 आजी स्त्रीलिंगी. प्रश्न 3तील ई प्रश्न. गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा 3 गुणांसाठी. गैरसोय गैरसमज गैरवर्तन. या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा तुम्हाला गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द माहिती असतील तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. प्रश्न 3तील उ प्रश्न. पुढील शब्दांना योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा 2 गुणांसाठी. 1 गौरव गौरवशाली. 2 सुख सुखदायी. प्रश्न 3तील उ प्रश्न. पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा 2 गुणांसाठी. शब्द आहे राजधानी. त्यात लपलेले शब्द आहे राज धानी राधा राणी जरा धारा नीरा नीज. दुसरे आहे भारतातील. त्यात लपलेले शब्द आहेत भार भाल भारती रती भाता ताल तार तीर लता. प्रश्न 4. पुढील कोणत्याही एका विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा 4 गुणांसाठी. 1 आहे मी पाहिलेला गड आणि दुसरे आहे मानवतेचे पुजारी बाबा आमटे. त्यापैकी आपण दुसरे पाहू. मानवतेचे पुजारी बाबा आमटे. महाराष्ट्रात अनेक साधू संतांनी देशभक्तांनी व समाजसेवकांनी इथल्या रंजल्या गांजल्या माणसांची मनोभावे सेवा केली. त्यात बाबा आमटे यांचे कार्य मानवतेची शान उंचावणारे आहे. मालगुजाराच्या श्रीमंत घरात जन्माला आलेल्या बाबांनी वकिली ठोकरून कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली. त्यांच्यासाठी वरोरा येथे स्वयंपूर्ण आनंदवनाची निर्मिती केली. झडलेल्या हातांना काम देऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभे केले. समाजाने टाकलेल्या मानवांना प्रतिष्ठा दिली. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा हे जीवनव्रत अंगीकारले व प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून मानवतेची पूजा केली. बाबा आमटे हे मानवतेचे पुजारी होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.